नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर। आज आपण शिकणार आहोत निगेटिव्ह कंपोनेंट्सच्या बिग फ्रेंड्सचा -1 चा फॉर्म्युला। मागील सर्व व्हिडिओमध्ये मी तुम्हाला -9 पासून ते -2 पर्यंतचे सर्व कॅल्क्युलेशन समजावले होते, सर्व बिग फ्रेंड्स फॉर्म्युले शिकवले होते। नक्की तुम्ही घरी प्रॅक्टिस केली असेल याची। या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जर तुम्हाला काही शिकायचं असेल तर अबॅकस तुम्ही घरी बसून शिकू शकता। महत्त्वाचं एकच आहे, तुम्हाला रोज व्हिडिओ पाहावे लागतील आणि हे कॅल्क्युलेशन जे पण मी समजवत आहे, जे पण मी शिकवत आहे, हे तुम्हाला रोजच्या रोज प्रॅक्टिस करावी लागेल। जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर नक्की तुम्ही अबॅकस घरी बसून शिकू शकता। ओके, तत्पूर्वी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे तो प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोजचे रोज मी जेही व्हिडिओ अपलोड करते ते तुम्हाला लगेचच नोटिफिकेशनच्या थ्रू कळेल। त्याचबरोबर जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। ओके, चला तर मग आपण आजचा फॉर्म्युला घेऊया। आजचा फॉर्म्युला शिकायचा आहे आपल्याला -1 चा, निगेटिव्ह कंपोनेंट्स बिग फ्रेंड्सचा -1 चा फॉर्म्युला। ओके, चला तर मग इथे मी बेस घेतलेला आहे 10, जे आपण प्रत्येक कॅल्क्युलेशन मध्ये 10च बेस घेतो, कारण आपल्याला या बिट्सच्या थ्रू कॅल्क्युलेट करायचं असतं। जर आपण 10 बेस घेतला आणि -1 केलं तर आपला आन्सर काय येतो? 9, बरोबर। म्हणजे 1 चा बिग फ्रेंड आहे 9। ऍड असेल, लेस असेल, 1 चा बिग फ्रेंड 9च येतो, फक्त तिथं कॅल्क्युलेशन करताना साइन चेंज होतात। ओके, तर इथे आजचा फॉर्म्युला आपला आहे -1 चा। तर -1 = -10 + 9, -10 + 9। फिंगर्सवर सुद्धा घरी कॅल्क्युलेशन करत राहा। जर तुम्ही रोजच्या रोज प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे अबॅकस पूर्णपणे शिकता येईल। कॅल्क्युलेशन करणं खूप महत्त्वाचं आहे, प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे घरी प्लीज प्रॅक्टिस करत राहा। ओके, फॉर्म्युला काय आपला? -1 = -10 and +9। ओके, चला तर मग काही क्वेश्चन्सच्या थ्रू आपण पाहूया हे अबॅकस टूलवर कशा प्रकारे कॅल्क्युलेट होतं। फर्स्ट दिलेला आहे 1 + 9 -1 + 2। फर्स्ट इथे घेतले 1। नेक्स्ट आहे +9। हे +9 चा फॉर्म्युला काय आपला? +10 - 1। आता बघा 1 चा बिग फ्रेंड कोण आहे? 9 आहे, बरोबर। आता मी क्वेश्चनच असा घेतलाय की तुमची मागची सुद्धा प्रॅक्टिस होऊन जाईल। आता इथे -1 करायचंय, जो आपला आजचा फॉर्म्युला आहे। तर -1 चा आपला फॉर्म्युला आहे -10 + 9। आले? ऍडिशनच्या ठिकाणी सबट्रॅक्शन करायचं, सबट्रॅक्शनच्या ठिकाणी ऍडिशन करायचं। ओके, आहे की नाही सोपं? हे महत्वाचं आहे प्रॅक्टिस। घरी प्रॅक्टिस केली तर खूप सोपं आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला करायचंय ऍड 2 +2 करायचंय। तर +2 चा फॉर्म्युला काय आपला? +10 - 8। तर इथं करणार +10 - 8। हे पॉझिटिव्ह कंपोनेंट आहे तर +10 करणार, तर इथे आपला आन्सर येतं 11। नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 + 7 -1 + 4। फर्स्ट हे 3 + 7 + 7 चा फॉर्म्युला काय आपला? +10 - 3। ओके, नेक्स्ट आहे -1, जो आजचा फॉर्म्युला आहे आपला। -1 चा फॉर्म्युला आहे -10 + 9। तर इथे करणार -10 + 9। ओके, नेक्स्ट दिलेला आहे +4। +4 चा मागचा फॉर्म्युला आहे पॉझिटिव्ह कंपोनेंटचा, जो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो होतो। तर +4 चा फॉर्म्युला आहे +10 - 6। ओके, तर आपला आन्सर येतं 30। नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 + 8 -1 + 7। फर्स्ट काय करणार इथे? हे 2 + 8 चा फॉर्म्युला आहे +10 - 2। नेक्स्ट आहे -1, जो आजचा फॉर्म्युला आहे। -1 चा फॉर्म्युला आहे -10 + 9। ओके, नेक्स्ट आहे +7। तर +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3। तर आपला आन्सर येतं 60। नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 + 3 + 1 -1। फर्स्ट हे 6 + 3। आता +3 साठी इथं फॉर्म्युला यूज करायची गरज आहे का? नाही, कारण ऑलरेडी बिट्स अवेलेबल आहेत। तर आपण डायरेक्टली इथे +3 करू शकतो। हे +3 + 1 चा फॉर्म्युला काय आहे? +10 - 9, बरोबर।
हा +1 आणि -1 मी दोन्ही एकत्र यासाठी घेते जेणेकरून तुम्हाला हे कॅल्क्युलेशन ऍडिशन सबट्रॅक्शनचे कसे केले जातात लगेचच कळेल। आता +1 चा फॉर्म्युला काय होता +10 -9 बरोबर। आता -1 चा फॉर्म्युला आहे -10 +9 आहे की नाही हे सोपं। इथं आन्सर आपलं येतं 9। अशा प्रकारे इझिली करता येतं आपल्याला कॅल्क्युलेशन। महत्त्वाचं आहे फॉर्म्युले समजून घेणं। ओके नेक्स्ट दिलेला आहे 7 + 3 -1 + 6। फर्स्ट इथे घेणार हे 7 + 3 +3 चा फॉर्म्युला काय आपला +10 - 7। नेक्स्ट दिले -1 जो आजचा फॉर्म्युला आहे -1 चा फॉर्म्युला आहे -10 + 9। नेक्स्ट +6 +6 चा फॉर्म्युला आहे +10 - 4। ओके तर आपला आन्सर येतं 15 आहे की नाही। सगळे सोपे फॉर्म्युले ऍडिशन असेल सबट्रॅक्शन असेल पॉझिटिव्ह कंपोनेंट्स मध्ये +10 करायचे नेगेटिव्ह कंपोनेंट्स मध्ये -10 करायचे आणि जे पण बिग फ्रेंड्स असतील ते ऍड आणि लेस ते आपल्याला बघून करावे लागेल। म्हणजे जे ऍड करायचे तिथे ऍड करा लेस करायचे तिथे लेस करा। ओके अशा प्रकारे आपले पॉझिटिव्ह कंपोनेंट्स आणि नेगेटिव्ह कंपोनेंट्स हे पूर्णपणे झालेले आहेत। जर तुम्ही घरी प्रॅक्टिस करत असाल तर नक्की तुम्हाला अबॅकस येईल। या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये संधीचं सोनं करा। मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सगळं शिकवत आहे। बाहेर तुम्हाला याचे खूप सारे चार्जेस पे करावे लागतात। तर इथे जर फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे तर या संधीचं सोनं करा। या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरी बसून अबॅकस शिका। ओके तर फक्त इथे फीज आहे आपली सबस्क्राइब करणं चॅनलला। तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करायला विसरू नका। जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। इतरांनाही शेअर करा। ज्यांनाही शिकण्याची आवड असेल अबॅकस त्यांनाही शिकता येईल। ओके चला तर मग आपले पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह कंपोनेंट्स इथं पूर्ण झालेले आहेत अबॅकस लेवल 1 चे। ओके नेक्स्ट व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला कॉम्बिनेशन फॉर्म्युला शिकवणार आहे जे सगळ्यात महत्त्वाचे आहे तिथे। म्हणजे अबॅकस मध्ये सगळ्यात महत्त्वाचे फॉर्म्युले असतात कॉम्बिनेशन फॉर्म्युले। याच्याही पेक्षा ते फॉर्म्युले जास्त इम्पॉर्टंट असतात कारण इथे बीट्स अवेलेबल होते। नेगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळ्यांमध्ये जर बीट्स अवेलेबल आहेत आपण फॉर्म्युले कॅल्क्युलेट केले। पण कॉम्बिनेशन फॉर्म्युले तिथे यूज केले जातात जिथे युनिट बीट्स पण अवेलेबल नसतात। ओके तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कॉम्बिनेशन फॉर्म्युला। आजचा फॉर्म्युला आजचे इथे नेगेटिव्ह कॉम्पोनंट्स पूर्ण झालेले आहेत। ओके अशीच घरी प्रॅक्टिस करत राहा। प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला अबॅकस शिकता येईल। चला तर मग आज इथेच थांबूया। आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा। धन्यवाद।